जालन्यात खून का बदला खूनची चर्चा भर दिवसा तरुणाची धारदार शस्त्राने हत्या। जुन्या मोंढ्यातील जय मा हॉटेल समोरील थरारक घटना। संजय शर्मा यांचा जागीच मृत्यू, मारेकरी फरार। जालना शहरात पुन्हा एकदा भरदिवसा खुनाची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे। शहरातील जुना मोंढा भागातील जय मा हॉटेल समोर एका तरुणावर धारदार शस्त्रानं वार करून निर्गुण हत्या करण्यात आली। संजय शर्मा असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे। काही महिन्यांपूर्वी जामवाडी शिवारातील एका हॉटेलमध्ये अशाच पद्धतीने निर्गुण खून करण्यात आला होता। या हत्येचा बदला म्हणून आजची हत्या करण्यात आल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे। मात्र संजय शर्मा यांच्या हत्येमागील नेमकं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही, त्यामुळे या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये। जुना मोंढा हा शहरातील वर्दळीचा भाग असून भरवस्तीत आणि भरदिवसा हत्या झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात हलवला। मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली असून हत्येचा नेमका तपास सुरू आहे। दरम्यान 2 दिवसांपूर्वी जालना शहरातील नागेवाडी परिसरात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर आज पुन्हा भरदिवसा तरुणाची हत्या झाल्यानं शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जुन्या मोंढ्यामध्ये जय मा हॉटेल आहे। तिथे एक व्यक्तीला मला वाटतं 2 व्यक्तींनी मागून येऊन चाकू मारून त्याची हत्या केलेली असं माहिती मिळाल्याने आम्ही सर्व स्टाफ सहित आलेलो आहे आणि बॉडी सध्या तर PM साठी शासकीय रुग्णालयात नेलेली आहे। एक 40 वर्षाचा युवक असावा, त्याचं नाव अजून कन्फर्म व्हायचं आहे आणि बाकी आपली टीम 3 टीम आपण बनवलेल्या आहेत आणि आरोपीचा शोध घेणं चालू आहे। नेमके किती जण होते आणि सीसीटीव्ही मध्ये सध्या 2 दिसत आहेत, परंतु अजूनही प्राथमिकच आहे। इतरही सीसीटीव्ही पाहून किती आहेत किंवा काय याचा पूर्ण कन्फर्म तपास करून त्याप्रमाणे कारवाई करू। काय कारण आहे? कारण अजून प्राथमिकच आहे, सध्या काही कळालेलं नाही। फक्त मृतदेह झालेला आहे, त्यांना दवाखान्यात नेलेला आहे आणि पुढच्या तपासातून निष्पन्न होईल तसं आपल्याला कळवण्यात। तर कशाने वार करण्यात आले कन्फर्म नाही अजून, पण चाकू असावा असं दिसतंय आहे, परंतु ते कन्फर्म करूनच समजेल।